एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व छान मस्त मजेत असाल. तर आज आहे आमची सुट्टी, इट्स अ वेकेशन टाईम आणि आम्ही सगळे चाललो आहोत आज फिरायला. फर्स्ट ऑफ ऑल माय इन लॉज आर ऑल्सो हिअर. आमच्या आई पप्पा पण आले. त्या दिवशी जास्त काय ब्लॉग करता नाही आला कारण की एवढं बिझी होतो, मला कामावर जायचं होतं, ते पण थकले होते. तर म्हटलं आज ब्लॉगला सुरू करू. आजच्या नंतर बरेच छान छान ब्लॉग येतील. सगळे मस्तपैकी रेडी झालो आहेत. कारमध्ये आम्ही चाललो आता विक्टोरिया स्टेशनला आणि तिकडून कुठे चाललो आहे ह्याचं लोकेशन मी लवकरच सांगेन. त्याआधी विचारू आमच्या आईंना कसं वाटते. कसं वाटते इकडे येऊन? छान वाटते. पप्पा कसं वाटते येऊन? नाही 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 व्हिडिओ बनवते फक्त. कसं वाटते? मुंबई चांगलं वाटते की इकडे चांगलं वाटते? चांगलं आहे ना. इट्स गुड. दे आर ऑल्सो एन्जॉईंग हिअर. तर असं छोटे छोटे अपडेट्स मी देत राहील जायच्या वेळीची जर्नी अँड ऑल. तर भेटत राहूया आणि लोकेशन लवकरच सांगते वन्स वी रीच देअर. जस्ट बसमध्ये बसलो आहे आणि ते पण एवढं खाली झाली बसायला. मी गेली होती पिकअप करायला कॉफी आणि हे लोक येऊन बसले. बसमध्ये बसलो आहे आणि नेमकं वेदर आजच खराब व्हायला होतं आणि पूर्ण असं ग्लूमी झालं आहे. आणि आजीकडे चाललो आहे. डेस्टिनेशन रिव्हील करते. फायनली आम्ही चाललो आहे कॉट्सवॉल्डमध्ये. बऱ्याच टाईमपासून जायचं होतं कॉट्सवॉल्डमध्ये पण काय पॉसिबल नाही झालं. पण म्हटलं यावेळी आता वेदर पण चांगलं आहे म्हटलं. आणि युजली तिकडे समर्समध्ये जातात की वेअर यू कॅन गो एन्जॉय द विलेज अँड एव्हरीथिंग. सो समरमध्ये प्लॅन करायचं होतं. योगायोग ठरला आज जायचं. आणि जाण्याचं खास कारण ते आहे माझा बड्डे. आणि दर बड्डेला आम्ही नेहमी बाहेर जात असतो. तर म्हटलं हे लोक आहेत तर यांना पण घेऊन जवळच कुठेतरी ट्रॅव्हल करू. तर चाललं आहे तिकडे. आणि होप वेदर उद्याचं तर वेदर चांगलं दाखवतं. पण आताचं वेदर तर एवढं ग्लूमी आहे ना. आणि 1-12 वाजेपर्यंत तर पूर्ण पाऊस दाखवतो आता जोरात. लेट्स सी हाऊ द जर्नी गोज. Beautiful, no? Already started looking. जस्ट पोचतोय आता आम्ही 15 मिनिटात. आणि इकडे एवढं कोल्ड वाटतंय ना. आणि कोणीच काही जॅकेट वगैरे पण नाही बिकॉज वी डिडंट एक्सपेक्ट दिस टेम्परेचर टू बी हिअर. इकडे समर आहे ऑलमोस्ट बोललो पण इकडे तर असं एकदम फॉग पडल्यासारखं आहे. बट दिस फील्स रिअली व्हेरी गुड. बोलतात ना याचे वाईब्सच वेगळे. जेव्हा तुम्ही लंडनच्या बाहेर जातात ना एकदम कम्प्लीट डिफरंट ॲटमॉस्फिअर, वाईब्स, एव्हरीथिंग इज डिफरंट.
आता रूममध्ये. तिकडून जिकडे उतरलो तिकडून एक फक्त 5-10 मिनिट्सचं ट्रॅव्हल होतं. तिकडून आलोय. मम्मी पप्पांना म्हणजे आई आणि पप्पांना खालचा रूम दिलाय. पप्पांना कारण की चालता येत नाही जास्त, सो त्यांनी ग्राउंड फ्लोअरचा रूम घेतला. आम्ही आहोत फर्स्ट फ्लोअरवरती आणि रूममधून ना छान व्ह्यू आहे. मागे हे ना कसलं झाड आहे मला माहिती नाही, बट ह्याला खूप साऱ्या बेरीज लागल्यात. आय डोंट नो, बट आय एम गोइंग टू गो डाऊन अँड सी व्हॉट इट इज एक्झॅक्टली. आणि जस्ट आलोय आणि आता जाऊ लंच करायला आणि मग त्याच्यानंतर डिसाईड करू कुठे जायचं काय कसं. अँड इट रिअली फील्स गुड कारण की रूमचं ना म्हणजे रूम इज नाईस. आणि ह्याच्यामध्ये तर छान गोष्ट ना म्हणजे इकडे पूर्ण असं एक असं वेल इकडून दिसत असेल तर पूर्ण असं वेल आहे. कोणतीही वेल आहे मला माहिती नाही, बट इट फील्स गुड. अँड थोडं वेदर तर थोडं ओकेच आहे. इट्स नॉट दॅट सनी, इट्स अ बिट ग्लूमी, बट इट फील्स नाईस. आवडलं का? आवडलं छान. पप्पा आवडलं तुम्हाला? मला नाही आवडलं. जस्ट आलो होतो डिनरला. आई पप्पा तर आले नाही, त्यांना रूम सर्व्हिस हे केला कारण की थकले होते, जाम ट्रॅव्हल झालं. तर मी आणि अम्मा गेलो होतो डिनर करायला. तर चाललोय रूममध्ये आणि हा ब्लॉग होईल उद्या कंटिन्यू. उद्या बघू नियर बाय जे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करूया. अँड इट्स अ स्पेशल डे ॲज वेल. लेट्स सी कसं जाते उद्याचा दिवस. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.